राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी एकाच व्यासपीठावर आले आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। काही दिवसांआधी साधू संतांविषयी भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद झाला होता। त्या पार्श्वभूमीवर भुजबळांची या कार्यक्रमातील उपस्थिती अनेकांना आश्चर्यचकित करून गेली आहे। पाहूयात। छगन भुजबळांच्या मनात चाललंय तरी काय? पुरोगामी छगन भुजबळ बनले रामभक्त। संघाचे भैयाजी जोशी आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरच्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यातली ही काही दृश्य। या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या। काही दिवसांआधी हिमालयातल्या साधूंबाबत भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता। त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमातील भुजबळांची उपस्थिती अनेकांना आश्चर्यचकित करणारी होती। याच कार्यक्रमात भुजबळ आणि भैयाजी जोशी यांनी एकमेकांवर स्तुती सुमन सुद्धा उधळली आहेत। भुजबळ साहेब सुद्धा एका मोठ्या शक्तीचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांचं येणं या कार्याच्या दृष्टीने शुभकारक आहे, आनंद देणार आहे। त्याचा सहभाग आहे, त्यांचं आपलेपण आहे, त्यांचं आपलं समजून ते या गावात आलेले आहेत। मी आले त्याबद्दल आनंद व्यक्त करतो। आज ह्या ज्या व्यक्ती आहेत या सर्व देशामध्ये जे आहे फार मोठं काम यांचं आहे। करोडो लोक जे आहेत यांनी उभे केलेले आहे, मोठं काम केलेले आहे। आपल्या समजण्याच्या पलीकडे आपण तर आपल्या मतदारसंघापुरतो पाहतो। दोघंही आम्ही आलो ते परमेश्वराच्या लीन होण्यासाठी आलो। पुरोगामी नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे। मागेही त्यांनी सरस्वती पूजेवरनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या घराबाहेर आंदोलनं सुद्धा झाली होती। मात्र आता भुजबळांनी रामाच्या मंदिरात जात संघाचे माजी सहकार्यवाह असलेल्या भैयाजी जोशी यांच्या सोबत प्रभू श्रीरामाची आरती सुद्धा केली। त्यामुळे पुरोगामी विचारधारेच्या वाटेवरून भुजबळ आता हिंदुत्वाकडे हळूहळू झुकतायत की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू झालेली आहे। त्याचबरोबर भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील अशा राजकीय चर्चा सुद्धा काही दिवसांपासून रंगलेल्या आहेतच आणि या पार्श्वभूमीवर भुजबळांची या कार्यक्रमातली उपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरतीये। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।